संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शेतकरी बोर्डिंग संचलित किसान विद्यालय शिंदखेडा जिल्हा धुळे येथील उपशिक्षिका श्रीमती स्मिता भास्कर धिवरे मंगळे यांची मुख्याध्यापिका पदावर पदोन्नती झाली आहे। त्यांच्या 23 वर्षाच्या प्रदीर्घ निष्ठावंत आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत संस्थेनं 1 ऑगस्ट 2026 रोजी त्यांची ही नियुक्ती केली। या पदोन्नतीने त्यांच्या प्रामाणिकपणाचा व मेहनतीचा योग्य सन्मान झाला असून संपूर्ण शिंदखेडा परिसरातून आणि शहरवासियांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। श्रीमती स्मिता धिवरे यांनी 29 जुलै 2003 रोजी उपशिक्षिका म्हणून आपल्या शैक्षणिक सेवेला सुरुवात केली होती। आपल्या 23 वर्षात त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीतील त्यांचं मोलाचं योगदान वाखाणण्याजोगे आहे। प्राध्यापक मधुकर बाबूराव मंगळे यांच्या धर्मपत्नी असून आपल्या कर्तृत्वातून त्यांनी महिलांसह तरुण पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। दरम्यान 15 ऑगस्ट 2026 रोजी किसान विद्यालय शिंदखेडा इथं स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब वाल्मिक दंगल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, वंदे मातरम, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत सामूहिकरित्या गायले गेले। विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते आणि भाषणं सादर केली। याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त व कॉपीमुक्त अभियानाची सामूहिक शपथ देण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पॅडचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक दंगल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता धिवरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेतील आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक संचालक मंडळ तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। सर्वांनी मॅडमना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। मुख्य संपादक यादवराव सावंत।